हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप मस्तच असाल। मी शिल्पा स्वागत करते तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत उन्हाळी वाळवणाची रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे उडदाचे पापड। हे पापड करणं बऱ्याच जणींना मेहनतीचे वाटते, पण तुम्ही जर आपला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला आणि असे पापड बनवले तर काही तासातच खुसखुशीत आणि तोंडात जाताच विरघळणारे पापड तयार होतील। आणि हे पापड तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर अजिबात लाल होत नाही। ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, भाजून दाखवलेलं आहे पापड। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। आणि चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे पापड बनवण्यासाठी मी 2.5 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही 750 ग्रॅम उडदाची डाळ आणि 250 ग्रॅम मूग डाळ पण घेऊ शकता, किंवा 500 ग्रॅम उडीद डाळ आणि 500 ग्रॅम मूग डाळ पण घेऊ शकता। तर मी ही डाळ एका सुती कपड्याला चांगली पुसून घेतली आणि त्यावर जी पावडर असते ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते, तर त्यासाठी ती पावडर निघण्यासाठी मी सुती कपड्याला चांगली पुसून घेतली आणि चक्कीवर बारीक दळून घेतली आहे। तर आपल्याला लावण्यासाठी थोडं पीठ लागणार आहे पापड लाटताना, त्यासाठी आपण थोडं पीठ बाजूला काढून घ्यायचंय। आणि इथे मी रामबंधू पापडचे 2.5 किलो डाळीच्या पिठासाठी 2 पॅकेट घेतलेले आहेत। तर ते पॅकेट असे मी चाळणीने चाळून घेते, कारण त्यात ते जाड असतं मसाला, तर त्याच्यामुळे पापड आपला फाटतो। तर मग मी चाळून घेतलेलं आहे आणि हे वरचं जे जाड जाड आहे ते खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतलेलं आहे। अगदी बारीक पण करायचं नाहीये, मिक्सरमध्ये वगैरे करायचं नाहीये, नाहीतर आपला पापड काळा दिसतो। तर असं थोडंसं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे मस्त सगळं पीठ, म्हणजे पूर्ण मसाला त्यात मिक्स होईल। त्यानंतर मी हे मिरची आणि लसूणचे पापड बनवत आहे, म्हणून त्याच्यामध्ये 15-20 हिरवी मिरची आणि 15-20 लसूणच्या पाकळ्या मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे आणि ते वाटण पण मी या पिठात टाकलंय। आणि 4 ते 5 चमचे मोहन देण्यासाठी मी या पिठामध्ये घातलंय। आणि असं मोहन दिल्यानंतर पापड खूप छान होतात। आणि आपल्या दोघं हातांच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं मोहन देऊन घ्यायचं आहे। आणि हे पीठ मला आमच्यावरती मावशी राहतात, त्या मावशींनी भिजवून दिलं, तर त्यांना खूप खूप थँक्यू जर व्हिडिओ बघत असतील तर। आणि हे मी गरम पाणी करून घेतलं आहे, जेवढ्या पाण्यात आपण म्हणजे हात टाकू शकतो तेवढं कोमट पाणी करून घ्यायचं आहे हे भिजवण्यासाठी। तर असं थोडं थोडं करून पाणी टाकून असा एकदम घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर खूप जास्त पातळ म्हणजे खूप जास्त सैल पण नाही मळायचंय पीठ आणि खूप जास्त कडक पण नाही मळायचंय। कडक मळलं तर आपल्याला पापड लाटायला त्रास होतो आणि पापड कडक येतात। तर असं व्यवस्थित मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे असे पिठाचे 4 सारखे गोळे करून घेतले आणि पीठ मस्त असं घट्टसर मळून घेतलेलं आहे। तर ह्या पिठाचे 4 गोळे सारखे करून घेतले। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडं थोडं तेल घालून चुरून घ्यायचं आहे आणि थोडंसं गोळा मऊ करून घ्यायचा आहे। तर हे बघा असं तेल टाकून घ्यायचं आणि हाताने मस्त असं मळून घ्यायचं। तर आपल्याला हे पीठ छान असं मळल्यानंतर हवाबंद ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याला हवा लागणार नाही। आणि हवा जर लागली तर मग ते पीठ कडक होतं आणि कोरडं पडतं आणि त्याच्यावरती खपली येते। तर ती खपली आपल्याला येऊ द्यायची नाहीये, त्यासाठी आपण एका पिशवीमध्ये असं तेल वगैरे लावून पिशवीमध्ये पण ठेवू शकतो। तर मी हे असं कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि कुकर बंद करून घेतलं वरतून। तुम्ही बघू शकता असं मी पीठ मळलेलं आहे, इतकं कडक किंवा जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही। आणि असं मी 4चे 4 गोळे कुकरमध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून त्याला हवा लागणार नाही आणि हवा बंद राहील। तर आपल्याला हे 5 तासापर्यंत ठेवायचं आहे, 4 ते 5 तास त्याला आपल्याला भिजू द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला गोळा काढून त्याला छान असा कुटून घ्यायचा आहे। तर मी हा पाटा वरवंटा असतो तो जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपल्याकडे जो पोळपाट असतो त्याच्यावर हे केलं तरी चालेल। तर
मी पाट्यावरती हे पीठ काढून घेतलं आहे, त्याचा गोळा काढून घेतला आहे एक, आणि त्याला मी आपल्या मुसळीच्या साह्याने कुटून घेणार आहे। तर मुसळीला सगळ्यात आधी मी तेल लावलंय, कारण ते पीठ त्याला चिटकू नये म्हणून। तर असं कुटून घेतलेलं आहे। तर आपल्याला जर कुटायला जमत नसेल तर आपण मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे, आपण हाताच्या साह्याने पण लांबवू शकतो, आणि ते लांबवल्यानंतर खूप छान असे पापड येतात। तर तुम्ही कुटताना जर तुम्हाला मुसळी परत परत चिपकत असेल तर तुम्ही परत तेल लावायचं आणि मग कुटून घ्यायचं आहे। मस्त असं तुम्ही बघू शकता आपला गोळा असा मस्त मऊ झालेला आहे आणि त्याचा रंग पण बदलला आहे। तर मी मिरची आणि लसूण टाकल्यामुळे पण खूप छान टेस्ट आली पापडला, आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आणि मसाला थोडासा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्यामुळे जास्त असं मोठे मोठे मिरे वगैरे पण दिसत नाहीये, आणि पापड पण त्याच्यामुळे फाटत नाही। तर मग ही ट्रिक नक्की वापरून बघा। आणि हाताला आपल्या तेल लावून घ्यायचं आणि कुटून झाल्याच्या नंतर असं आपल्याला हाताने लांबवायचं आहे। तर जितका वेळ आपल्याला लांबवता येईल तितकं लांबवायचं, तेवढा आपला पापड छान येतो। आणि हे बघा मी असं आता हाताने मस्त लांबवून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ खूप छान झालेलं आहे। तर माझं हे काम सुरू असताना मनस्वीची मध्ये मध्ये लुडबुड खूप सुरू होती। तर तिला वेगळं वाटत होतं काहीतरी की काय करते, तर तिला पण असं करायचं होतं, तर ती मध्ये मध्ये करत होती। आणि मी आता हाताला तेल लावून याला छान असं लांबवून घेतलंय, मऊ करून घेतलेलं आहे। आणि आता मी त्याचे गोळे करणार आहे। तर गोळे करण्यासाठी आपल्याला त्याचा येट बनवायचा आहे। तर आम्ही येट म्हणतो, मला माहिती नाही त्याला अजून काय म्हणतात। तर आधी माझी आई पापड बनवायची तेव्हा रात्रीच भिजवून ठेवायची। तर हे पीठ मी सकाळी 6:15 साडेसहाच्या दरम्यान भिजवलेलं, आणि 11 साडे11ला मी हे कुटायला बसली होती दुपारी सगळं आवरल्याच्या नंतर। तर माझी आई आधी जेव्हा पापड करायची तेव्हा रात्री भिजवून ठेवायची आणि सकाळी 7:30-8 वाजताच लाटायला बसायची। तर मी आता हे रात्री काही भिजवलं नव्हतं, कारण मला उशिरा लाटायला बसायचं होतं, म्हणून मी सकाळीच मावशींनी मला ते भिजवून दिलं। आणि हे बघा याप्रमाणे आपल्याला हाताच्या साह्याने हाताला आणि पाट्याला थोडं तेल लावून घ्यायचं, आणि त्याच्या साह्याने आपल्याला असा लांबसर येट बनवून घ्यायचा आहे। एकसारखे आपले पापड येण्यासाठीची ही ट्रिक आहे। तर असा एकसारखा लांब गोलाकार येट बनवला की त्याचे आपल्याला एकसारखे गोळे करता येतात, आणि त्याच्यामुळे पापड आपले एकसारखे येतात। तर असा मी येट बनवून घेतलेला आहे, आणि आता आपण त्याचे गोळे करणार आहोत। त्याच्या लाट्या पाडण्यासाठी मी असा एक इथे दोरा घेतलेला आहे, तो ग्रिलला बांधलाय, आणि त्याच्या साह्याने मी आता लाट्या पाडणार आहे। तर दोऱ्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाट्या पाडायच्या आहे, त्याला वेढा देऊन। तर पायाच्या अंगठ्याला पण दोरा गुंडाळला की तसे पण आपण लाट्या पाडू शकतो, पण मी तिथे ग्रिलला बांधून ठेवलंय आणि सगळ्या लाट्या एकदाच पाडून घेतलेल्या आहेत। म्हणजे आपण पापड लाटायला बसलं का आपल्याला परत उठायची आणि लाट्या पाडायची गरज नाही। तर म्हणून मी अशा प्रकारे सगळ्या गोळ्यांच्या लाट्या पाडून घेतलेल्या आहे। आणि इथे मनस्वीला काहीतरी काम करायचं होतं, म्हणून मग मी तिला काम लावलंय। तर तिला फक्त ताटातून लाट्या उचलून टबमध्ये टाकायचे, तर त्याच्यातच तिला एवढा आनंद होत होता की काहीतरी काम करायला भेटतंय व असं, म्हणून मग तिला खूप आनंद होत होता। तर ती अशा लाट्या तिने टबमध्ये टाकल्या आणि मी त्याला थोडं तेल लावलं, जेणेकरून त्या लाट्या आपल्या चिपकणार नाहीत एकमेकांना। म्हणजे आपण जेव्हा पापड लाटू तेव्हा त्या सहज आपल्याला घेता येतील आणि आपण पापड लाटायला त्यानंतर मी पापड लाटायला घेते। तर मी पापड गोळ्याला तेल लावून घेतलंय थोडं, कोणी कोणी पीठ पण लावून घेतं, पण मी पहिले तेल लावून घेते आणि थोडासा पापड मोठा झाला का मग त्याला पीठ लावायचं। तर मग आता मी असं एवढा मोठा पापड केल्याच्या नंतर मी पीठ लावून घेतलेलं आहे, आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे लाटणं आहे त्याच लाटण्याने हा पापड लाटावा, कारण ते रेषांचं लाटणं असतं, त्याच्यावरती लाईन्स असतात, तर त्याच्याने पटकन पापड मोठा होतो आणि एकसारखा लाटला जातो। तर मी एकटी पापड लाटत नव्हते, तर आम्ही चौघी पापड लाटत होतो। मावशी तुम्हाला सकाळी सांगितलं, त्या मावशी आल्या होत्या पीठ भिजवून द्यायला, तर त्यांची मुलगी आणि सून पण होत्या, आणि आमच्या समोर राणीताई राहतात, तुम्ही माझ्या बर्थडेच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल।
तर त्यांच्या मम्मी सुद्धा आलेल्या होत्या, तर त्या पण मला मदत करण्यासाठी आल्या होत्या. तर त्यांना पण खूप खूप थँक्यू, सगळ्यांना खूप खूप थँक्यू ज्यांनी मला मदत केली. आणि बघू शकता पापड किती छान झालेला आहे, एकसारखा झाला आहे. आणि त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये त्यांना घेतलेलं नाहीये. आणि मी घरामध्येच हे पापड सुकवलेले आहे. एका रूममध्ये बेडशीट टाकून दिली, त्याच्यावरती हे पापड सुकवलेले आहे. तर पंखा पण लावलेला नव्हता, फक्त खिडकी उघडी ठेवली होती. खिडकीतून जी हवा येत होती त्याच्यामुळे हे पापड सुकलेले आहेत. त्याच्यानंतर थोड्या वेळ सगळे पापड झाल्याच्या नंतर मी सगळे पापड घेऊन गच्चीवरती गेले आणि 1 ते 1.5 तास हे पापड मी उन्हात वाळवले. तर आधी पापड खाली वाळवले आणि नंतर वरती नेले, कारण की डायरेक्ट जर उन्हामध्ये वाळवले तर ते पापड वाकडे होतात, तर त्याच्यामुळे डब्यात भरायला प्रॉब्लेम होतो. म्हणून मग आधी जर खाली पापड वाळवले घरामध्ये तर ते सरळचे सरळ राहतात आणि आपल्याला डब्यात भरायला प्रॉब्लेम येत नाही. तर त्यांना ऊन पण दाखवणे गरजेचं आहे, म्हणून मी उन्हामध्ये पापड आणले वाळत घालायला. जर उन्हात पापड नाही ठेवला तर तो फुलत नाही, आणि म्हणून मी गच्चीवरती पापड वाळत घालायला आली आहे. 1-1.5 तास तिथे मी त्यांना ऊन दाखवलं. त्याच्यानंतर सगळे पापड जमा केले आणि मग त्यांना खाली आणले. तर मग असे हे पापड बनवून रेडी झाले आहेत. खूप छान पापड बनले आहेत, बघू शकता तुम्ही. मसाल्यामुळे एक पण पापड फाटलेला नाहीये. जरा तुम्हाला भाजून दाखवते पापड, बघा किती छान नरम आलेला आहे आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे पापडचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरचे अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, प्लीज चेक करा. आणि चला तर मग भेटूया आता अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.